जय जय रामकृष्ण हरी. एकदा काय झालं, एकनाथ महाराजांच्या घरी चोर आले आणि एकनाथ महाराजांना बघून ते चोर घाई गडबडीने धावू लागले. एकनाथ महाराजांना जाग आली. त्यांनी पाहिलं की आपल्या घरी चोरी होत आहे आणि त्या चोरांना वाटलं की आपल्याला आता बघितलं, म्हणून ते घाईघाई पळत सुटले. पण तेवढ्यात नाथ महाराजांनी त्यांना थांबवलं. म्हटले, अरे थांबा 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 थांबा, धावत पळत जाऊ नका. जसं चोरी करणं हा तुमचा व्यवसाय आहे, धंदा आहे, तसंच आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे, हा माझा धर्म आहे. तुम्ही तुमचा धर्म करा, मी माझा धर्म करतो. ते चोरांना असं वाटलं की हे का इतके म्हणजे वेगळेच आहेत हे गृहस्थ. नाथ महाराजांनी त्यांच्या पत्नीला बोलवलं आणि सांगितलं, अगं यांना जेवायला कर. त्याप्रमाणे त्यांनी जेवायला केलं. जेवण झालं आणि ते चोर जेव्हा निघून चालले तेव्हा नाथ महाराज त्यांना म्हणले, अहो तेवढी ती अंगठी राहिलेली आहे, तेवढी घेऊन जा आणि जर सामान तुम्हाला नेता येत नसेल तर मी तिथपर्यंत पोहोच करतो. हे सर्व ऐकून त्या चोरांचं हृदय पलटून गेलं. त्यांना द्रवून गेलं. त्यांना असं वाटलं की हे गृहस्थ वेगळे आहेत, मग त्यांच्या मनातला चोरीचा विचार निघून गेला. थोडक्यात काय तर साधू संत हे काय करते, गुरु साधू संत हे काय करतात की आपणासारखे करीते तात्काळ. म्हणून संत हे खरोखरच श्रेष्ठ आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज जागविती निरंतर. जय जय रामकृष्ण हरी.